मम्माचा आवाज येत नाही रे. कुठे गेली मम्मा? कुठे गेली मम्मा? का आवाज येत नाही, गेली कुठे मम्मा? तर बघूया काय मम्मा करते का किचन मध्ये. कधीपासून किचन मध्येच आहे. तर आपण बघूया, आपण हळूच बघून येऊया. चल 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 चल. श्रेया करतेस काय तू? यशा हेल्दी खायला दिलं पाहिजे ना मम्मा, म्हणून मी यशासाठी ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवते. ड्रायफ्रुट्स लाडू? ओ मग आम्हाला रेसिपी दाखवणार ना व्हिडिओ मध्ये? हो या ना. चला 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 बघूया काय काय घेतलंय आधी. हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी प्रणय मराठी ब्लॉग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आता तर आपल्याला श्रेयाकडून समजलेलं आहे बाबूसाठी म्हणजे यशसाठी ड्रायफ्रुट्स लाडू बनवते हेल्दी. तर मग ह्याची आता आपण रेसिपी बघून घेऊया आणि त्यामध्ये काय काय साहित्य जातं ते बघूया. काजू हे मी अंदाजे घेतलेत, मखाना, बदाम आणि अक्रोड घेतलेत, ओला खजूर घेतलाय आणि हे सगळं आपल्याला तुपामध्ये भाजून घ्यायचंय. त्यासाठी मी तूप घेतलेलं आहे. पण साखरेचा वगैरे उपयोग नाही करणार? साखर नाही, लहान मुलांना शक्यतो साखर द्यायची नसते, त्याच्यामुळे आम्ही ओला खजूर घेतलेला आहे. म्हणजे खजुराने गोडपणा येतो त्याच्यामुळे आणि पौष्टिक पण आहे. ओके, पौष्टिक पण आहे. तिथे कढई तापली मस्तपैकी. तुम्ही एकत्र भाजले तरी चालेल, मी वेगवेगळे भाजते. जास्त तूप नाही टाकायचं आपल्याला, थोडं थोडं टाकायचं. म्हणजे ऑलमोस्ट 1 चमच टाक. 1 चमच. आता पहिलं काय भाजते? काजू. काजू भाजून घेते पहिलं. आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा हे असं चालतं का हो? हे बघा, हे उपसा ते उपसा, हे सगळं आमच्याकडे चाललेलं असतं. आपण लालसर करून घ्यायचे काजू. मी आता प्लेटमध्ये काढून घेते. आता मी अक्रोड आणि बदाम हे एकत्र मी भाजून घेते तुपामध्ये. तूप आहे त्याच्यामुळे आपण जास्त तूप टाकणार नाहीये, मी जे आहे त्याच्यामध्येच मी भाजून घेणार आहे. यश हे लाडू खूप आवडीने खातो, त्याच्यामुळे मी हे बनवत असते नेहमी. जास्त आपल्याला करपवायचे नाहीये ड्रायफ्रूट, नाहीतर तो कडवटपणा येतो त्यांना. लाडू जमले नाही तर तुम्ही ड्रायफ्रूटची पावडर बनवून ती दुधामधून वगैरे बाळांना देऊ शकता. मी तसंही करते. त्याला दूध देताना मी ती ड्रायफ्रूटची पावडर त्याच्यामध्ये टाकते. अक्रोड आणि बदाम आपण छान भाजून घेतले, त्यांना आपण प्लेटमध्ये काढूया. आता आपण मखाणे भाजून घेऊया. थोडंसं तूप टाकूया, 1-2 थेंब. मखाणे आपले भाजून झाले, ते पण प्लेटमध्ये आपण काढून घेऊया. आता आपण खजूर थोडा तुपामध्ये फ्राय करून घेऊया, साधारण गरम करून घेऊया. खजूर आपल्याला जास्त गरम नाही करायचे. अशा प्रकारे आपले ड्रायफ्रुट्स आणि खजूर सर्व भाजून झालेलं आहे तुपामध्ये. आपण आता गॅस बंद करूया. हे आपण आता ड्रायफ्रूट जे भाजून घेते आपण थोडा वेळ थंड करत ठेवणार आहोत आणि हे नंतर सगळं मिक्स करून आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत. एवढा लाडू बनवायचा आपल्याला छोटूसा. छोटे छोटे लाडू आपण बनवून घेऊया पटापट. सकाळी एकदाच द्यायचा. अच्छा, दिवसातून एक लाडू.
लाडू आपले तयार झालेले आहेत. आता खायला सुरुवात. यशचे हे फेवरेट आहेत लाडू आणि यशला ते खूप आवडतात, तर मग स्वतः टेस्ट करणार आहे. अरे वा, अक्का बाबा थोडं तोडायचं. हो कसं आहे? आवडलं? वा 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 वा. अरे वा, यशला लाडू आवडलेला आहे है ना? मस्त आहे लाडू. मम्माला थँक्यू कोण बोलणार? मम्माने बनवून दिलं की नाही आपल्याला, मग मम्माला थँक्यू बोलायचं. हा लाडू मी सुद्धा ट्राय करणार आहे. माझा लाडू आहे. हे आपण खाऊ शकतो. हे लाडू आपण सुद्धा खाऊ शकतो आणि यश तर खातोच आहे. त्याला असं वाटतं हे मी त्याला भरवते, पण बाबू हे तुझा नाहीये, हा माझा लाडू आहे. तुझा लाडू मम्माकडे. लाडू एक नंबर आहे, मस्त आहे. थोडस गोड कमी आहे, पण लहान मुलांसाठी हे बेस्ट आहे, कारण त्यांना गोड वगैरे जास्त द्यायची गरज नाही. आणि खजूर आहे, खजुराचा गोड पुरेपूर त्यामध्ये मिक्स झालेला आहे. आमच्या यशला तर हा लाडू खूप आवडलेला आहे आणि तो नेहमी हे लाडू खातो आणि हेल्दी सुद्धा आहे. हे लाडू आपण मोठी माणसं सुद्धा खाऊ शकतात आणि लहान मुलांना तर द्यायचंच आहे. तुमच्याकडे लहान मुलं असतील तर हा अशा प्रकारे लाडू बनवून खायला द्या त्यांना. आणि तुम्ही लहान मुलांना अजून काही वेगळं देता खायला, हेल्दी असेल तर आम्हालाही कमेंट करून सांगा, म्हणजे आम्ही सुद्धा आमच्या यशला तशा प्रकारे बनवून खायला देऊ. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.